मेंढी पालनामध्ये सुका चारा म्हणजे जो काही चारा आपण बनवतो सुका ओला जो काय आहे त्याची कन्सेप्ट काय असते. आता खूप सारी लोक सांगतात तुम्ही हा चारा लावा तो चारा लावा ते करा पण मी तर वैयक्तिक सांगतो तुम्ही कुठलाच चारा लावू नका. तुमची जी काही बांधाची बाउंड्री असेल जर शक्य झालं तर शेवगा तुती आणि हदगा 3 झाडं लावा. आमच्याकडे तर येत नाही म्हणून विषय वेगळा आहे. आणि जो काय आपण शेती करतो आता मेंढीपालन करणारे हे शेती करणारेच आहेत. काही वेगळे कोण करत नाही किंवा मला शेतीच नाही मी मेंढीपालन करतो अशातला कन्सेप्टवाला कोण नसणार आहे. कारण त्या कन्सेप्टमध्ये येतच नाही ते. तर आपल्या शेतामध्ये जो काही चारा होणार आहे म्हणजे तुम्ही काही पेरा, डाळवर्गीय पेरा, गहू पेरा, ज्वारी पेरा, जे काय तुम्ही पेरता ते सेम करायचं. थोडंफार हिरवा चारा म्हणजे 30% आपल्या मेंढरांना हिरवा चारा पुरेल एवढा आणि 60% किंवा 70% जरी सुका चारा केला तुम्ही तरी चालतं, काही हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल की सुक्या चाऱ्यामध्ये नक्की काय करायचं, तर आपल्याकडे बघा गव्हाचं बुसकाट आमच्याकडे तर फुकटमध्ये पेटवून देतो आम्ही. काही कामाचं नसतं ते कामाला येते. म्हणजे मी अभ्यास केला गेल्या वर्षी पण ते लेट समजलं आपल्याला, म्हणून ह्या वर्षी जो काही आपला गहू आहे तो गहू सर्व जमा करणार आहे आपण. त्याच्याबरोबर तुमच्याकडे आता ज्वारी असेल ज्वारीचं करू शकता, सोयाबीन आहेच, तूर आहे, हरभरा आहे, जे काय तुमच्या शेतात केलं आहे, चवळी मटकी जे काय असेल, पावटासुद्धा चालतो. पावट्याची जे काय आपण शेंगा काढतो आणि राहिलेली जी पानं वगैरे असतात तेही चालतं. म्हणजे तुम्हाला असा मेंढीपालनात सुक्या चाऱ्याचं नवीन असं काही कन्सेप्ट नाही. आपण जी शेती करतो आहे त्या शेतीमध्ये जे काय पिकतं आहे फक्त भात कमी खातात. म्हणजे जे भात झोडून जे आपलं राहतं, आमच्याकडे भात्यानं बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात काय माहीत नाही, ते फक्त मेंढरं खात नाहीत. बाकी सगळं काही जो काय आहे तुमच्या शेतामधलं सर्व काय ड्राय मॅटरमध्ये सुक्या चाऱ्यामध्ये मेंढरं खातात, त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि राहिला प्रश्न जर ओल्या चाऱ्याचा, जर तुमच्याकडे बारमाही तुती, शेवगा आणि हदगा ह्या 3 जर वनस्पती जगत असतील तर तुम्ही दुसरं काही त्यांना मुरघास वगैरे ह्या काही गोष्टी करत बसू नका. शक्य झालं तर करा, नाही तर काही गरज नाही. सर्वात उत्तम चारा हा आपल्या शेतामध्येच बनत असतो, पण आपल्यालाच माहीत नसतं की नक्की ह्या चाऱ्याचा उपयोग कसा करायचा. आता गेल्या वर्षाचंच आमचं सांगतो, आम्ही ज्वारीचा कडबा विकत आणला आणि आमच्याकडचा गहू जो होता तो आम्ही फुकट लोकांना दिला होता. म्हणजे आमच्याकडे एक बाहेरनं लोक येतात गहू गोळा करायला, गव्हाचं बुसकाट, तर आमच्याकडचं गव्हाचं बुसकाट आम्ही फुकट दिलं होतं आणि त्याच्यातनं थोडं ठेवलं होतं. त्याच्यावरती प्रयोग केल्यानंतर आम्हाला समजलं की हे गव्हाचं बुसकाटसुद्धा आपल्या कामाचं आहे. आणि त्याची किंमत म्हणजे जे बघितली आम्ही, काही जे व्हिडिओ बनवतात गाईंचं शेळ्यांचं वगैरे, तर त्याच्यामध्ये आमच्या निदर्शनात आलं की हा गव्हाचा भुस्सासुद्धा ते वापरतात. मग तर आम्हाला समजलं की जर काही गव्हाचा भुस्सा असेल तर आमच्याकडे थोडा नॉर्मल होताच. आम्ही त्याचा एक थोडा प्रयोग करून पाहिला तर मेंढरं खातात. आता त्याला टुरीतनं काढला पाहिजे हे एक त्याच्यामध्ये आहे. तुम्ही कोणताही चारा करा, फक्त एक मशीन तुम्हाला तेवढी मात्र टुरीची घ्यावी लागेल. बाकी मेंढीपालनात तुम्हाला वेगळं असं काय करायची गरज लागत नाही. मला तर एक वैयक्तिक म्हणजे जो अनुभव आला आहे तो मी अनुभव सांगत असतो. लेंडी खताची जर पावडर आपण शेतामध्ये वापरली म्हणजे तुम्ही कुठल्याही असं मी म्हणत नाही की तुम्हाला मी करतो आहे तशीच करा लेंडी पावडर, तसं काही नाही. तर माझ्या गव्हामध्ये मला एक रिझल्ट अनुभव आला आहे. आता आपण मधून मक्का लावला आहे, तुम्हाला पाठीमागे जे गॅप दिसतो आहे त्याच्यामधून मक्का आहे आणि त्या मक्याला लेंड्यांची पावडर टाकलेली आहे. तर लेंड्याच्या पावडरनं काय झालं, जे गव्हाची जी साईडची जी लाईन आहे ना एकदम डार्क ग्रीन झाली आणि जो सेंटरची जी लाईन आहे थोडीशी येलो झाली. दोन्ही साईडच्या ज्या लाईनी येतात डार्क ग्रीन आहेत. म्हणजे गहू असू द्या किंवा कुठलीही शेती असू द्या, जर का लेंड्यांची पावडर आपण कंटिन्यू शेतामध्ये टाकली कोणत्याच रासायनिक खताची गरज लागत नाही आणि लागणार पण नाही. कारण त्याची जी पॉवर आहे, आता मी हा गहू जो केला आहे हा एक म्हणजे डेमोसाठी, म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीनं करायला पाहिजे शेती त्या पद्धतीनं हे केलेलं आहे आणि ह्यावेळी तर सक्सेस वाटते. आता बाजूला पण आपला एक गहू आहे त्याच्यामध्ये लेंड्यांची पावडर नाही किंवा काय नाही आपण टाकलेली, तर तो थोडासा ग्रीन कमी आहे. आणि हा जो प्लॉट आहे माझ्या पाठीमागे जो तुम्हाला दिसतो एकदम प्युअर डार्क ग्रीन झाला आहे. आणि मधून ज्या 3 लाईनी येतात त्या 3 लाईनी किंवा 2 लाईनी काही ठिकाणी येतात त्या थोड्याशा येलो दिसत आहेत. म्हणजे लेंडी खताचा एवढा परिणाम आपल्या पिकावरती होतो. आता जो आम्ही मका लावणार आहे मी पाटपाण्याने ठेवणार आहे, म्हणजे पाटपाणी पण आणि सरी पण, सरीमध्येच मका टोकणार आहे आणि त्याच्यामध्ये ठिबक पण ठेवणार आहे. आणि त्याला कमीत कमी 3 पाणी जी आहेत ना ती पाटानं देणार आहे आणि त्याच्यामध्ये लेंडी पावडर टाकणार आहे. त्याचा रिझल्ट एक नंबर येतो आहे. आत्ताचं टेम्परेचर आमच्याकडे सुपर क्वालिटी आहे. म्हणून तुम्ही काय करायचे, तुमच्या भागात जी काय तुम्ही शेती करताय, जी काही मी म्हणत नाही फक्त ऊस आणि नेपियर सोडून
जी काय तुम्ही शेती करताय ना, त्या शेतीचं जो काय सुकाचारा निघेल, जो काय तुमच्याकडे कचरा गोळा होईल, त्याला गोळा करा आणि त्याला तुमच्या तुडीमध्ये किंवा तुमच्याकडे जी काही यंत्रणा असेल त्याच्यामध्ये बारीक पावडर करा आणि तो मेंढ्यांना सुका चारा म्हणून घाला. अजिबात काही होत नाही आणि होणारसुद्धा नाही. जास्त गरज नाही किंवा जास्त काही करत बसायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शेतीबरोबरच आपल्याला मेंढीपालन करायचं. जे आपल्या शेतामध्ये जी काही वस्तू कामाची नसते, म्हणजे आमच्याकडे हा गव्हाचा कोंडा, जे काय आपण मशनीतनं गहू भरडल्यानंतर काहीच कामाला येत नाही, कुणालाच त्याची कन्सेप्ट माहीत नाही किंवा काहीच नाही. आणि ह्या वर्षी मी सर्वांना सांगितलं की जो काय गव्हाचा कोंडा येईल ते माझ्याकडे स्टोअर करायचा आहे. तर अशा पद्धतीनं जर काय केलं, तुमच्याकडे काही असू द्या, मग तुमची डाळ असू द्या, कुठल्याही डाळ वर्गीय लावू द्या किंवा कुठल्याही वर्गीय लावू द्या, काही फरक नाही. आज तुमचा मका 16 ते 17 रुपये किलो आहे. आमच्याकडे ज्वारीचा कडबा 18 रुपये किलो आहे. आता कसं आहे काय आहे ते तुम्ही समजून जा. घेताना शेतकऱ्याकडनं किती असतं. आता आपण सर्व शेतकरी म्हणतो आम्हाला भाव नाही, आम्हाला भाव. सर्व गोष्टींना भाव आहे, फक्त आपल्याला विकता आलं पाहिजे. आणि ते जर का तुम्हाला विकता आलं तर 100% तुमच्या प्रत्येक गोष्टीला भाव आहे. ह्याचं 100% तुम्ही बाजारात जाऊन पहा. अजिबात कुठल्या गोष्टीला भाव नाही असे नाही. साधं तूर घ्या, हरभरा घ्या, सोयाबीन घ्या, तुमचं घेवडा घ्या, डाळीवर्गीय जे काय असेल त्या सगळ्या गोष्टीला भाव असतो. तुम्ही म्हणाल की डाळीचं काय होतं, तर डाळीची जी काय कंपनी असतात डाळ बनवणारे, त्याच्यामध्ये जे छिलकं निघतात त्या छिलक्यालासुद्धा किंमत आहे. फक्त आपल्याला माहीत नाही की ह्याची किंमत काय आहे. मग त्याप्रमाणे प्रत्येकाने तुमच्या शेतात जे काय पिकवत असाल तेच पिकवायचं आहे, वेगळं काहीच करायचं नाही. आणि जर वाटलं की बाबा बांधाला तुती वगैरे लावायची नसेल तुम्हाला, एखादा प्लॉट मक्याचा करा. कारण तुमच्या भागामध्ये जर एकरी मका केला तर 25-30 टनचा ॲव्हरेज सरासरी येतो. आमच्याकडे तसं वातावरण नसल्यामुळे आम्हाला फक्त उन्हाळ्यात करावं लागतं आणि तेवढं आमच्याकडे क्षेत्र पण नसतं. त्याच्यामुळे काय करायचे, तुम्हाला जास्त काही करत बसायचं नाही मेंढीपालनामध्ये. शॉर्टकटमध्ये जो काय तुमची शेती चाललेली आहे त्या शेतीलाच पूरक म्हणून करायचं आहे. बाकीचं तुम्ही एक्स्ट्रा काय लावत बसू नका, एक्स्ट्रा विकतचं काय घेत बसू नका. तर आपल्या शेतामध्ये झालेला जो काय कचरा गोळा करायचा आणि तोच मेंढ्यांना खायला घालायचा आणि त्याचाच पैसा कमवायचा आहे. आणि आता पाहू शकता पाठीमागे आमच्या गव्हाची जी प्रोसेस आहे, म्हणजे आता आम्हाला पर्यायच नाही. कारण आम्हाला मका करायचा तर फेब्रुवारीमध्येच करावा लागतो. किती जरी आम्ही काय उड्या मारल्या तरी आम्ही तुमची बरोबरी करू शकत नाही. म्हणजे निसर्गाने आम्हाला सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला सगळं काय, म्हणजे आम्हाला जर काय सगळं दिलं असतं निसर्गानं तर आम्ही जास्त उड्या मारल्या असत्या. म्हणून निसर्ग नेहमीच एक बाजू कमी देतो आणि एक बाजू चांगली देतो. तसं आमच्याकडं दिलेलं आहे. आमच्याकडं पाणी अतिप्रमाणात दिलेलं आहे निसर्गानं. पण आमच्याकडं पाणी अतिप्रमाणात असल्यामुळे काय झालं, जमीन काय अतिप्रमाणात चांगली करता येत नाही. त्याप्रमाणे आम्ही हे नियोजन केलं आहे. आता हा गहू बघू शकताय. तर गव्हाचं जे गहू जो लावला आहे आपण, हा म्हणजे डेमो प्लॉटसाठी मी केला आहे. आणि गव्हामधनंच मक्का ठेवलेला आहे. म्हणजे गहू आणि मक्का दोन्ही पिकं घेतली. आता गहू काढायचा आणि मक्का घ्यायचा, अशा पद्धतीनं नियोजन केलं आहे. जर तुमच्याकडे असं काही, तुमच्याकडं तर मला तर जेवढा अनुभव आहे किंवा जी माहिती आहे, बाहेरच्या भागामध्ये म्हणजे आमचा डोंगर भाग सोडला असा आमच्यासारखा, तर खालच्या जो काही उष्ण भाग असतो थोडाफार, त्या उष्ण भागामध्ये असं काय करायची गरज नाही. तुम्ही एक पीक काढलं की दुसरं पीक घेऊ शकता. कारण ज्या भागामध्ये पावसाळ्यातसुद्धा मक्का येतो त्या भागामध्ये तुम्हाला मेंढीपालनाला कधीच त्रास होणार नाही आणि तुमचं मेंढीपालन कधीच आम्हाला ऐकणार नाही. ही एक कन्सेप्ट आहे. फक्त काय होतं आहे की ही चाऱ्याची जी संकल्पना आहे किंवा चारा कसं बनवणे हे कोणाला माहीत नसल्यामुळे ह्या सर्व गोष्टी अडचणीत आल्यात. आणि आमच्याकडं कसं झालं की आम्हाला चाराच मिळत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, त्या चाऱ्यावरती प्रक्रिया करत नाही. आम्ही मेंढरांवरती प्रक्रिया करत बसलो नाही किंवा मेंढरांना क्वालिटी बनवत बसलो नाही. तर आपल्याकडं जो चारा आहे, जो काही चारा नाहीच आहे, त्या चारा जो मिळतो आहे आपल्याला, त्याला कसं क्वालिटी करायचं ह्याचं गणित फक्त शोधलं. आणि ते गणित आम्हाला समजल्यानंतर आमची मेंढरं ऑटोमॅटिकली चांगली झालेली आहे. त्याला वेगळं काहीच करावं लागलं नाही. आणि जर काय तुम्ही शक्य झालं तुती आणि हादगा लावण्याचं आणि शेवगा, तर तुमच्या मेंढरांना मला तर वाटतं की 100% खुराकच द्यायची गरज नाही. आम्ही थोडंफार तरी लहान पिल्लांना किंवा माद्यांना, गाभण माद्यांना देतो. पण असं जर काय तुमच्याकडे असेल बारमाही, तर तुमच्या मेंढ्यांना कुठलाच खुराक द्यायची गरज लागणार नाही. आणि मेंढीपालन हे ह्याच पद्धतीतनं केलं जातं ज्याच्यामध्ये कुठलाच खर्च करावा लागत नाही.